आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर ते कदापि खपवून घेणार नाही, उज्ज्वल निकम. पाकिस्तानवर भारताने मध्यरात्री एअर स्ट्राईक करून चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. सध्या या सिंदूर ऑपरेशनमुळे भारतभर जल्लोष केला जात आहे. या संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मोदी सरकार आणि भारतीय सैन्य दलाचे आभार मानले. तर आपण हा हल्ला करून जगाला दाखवून दिला आहे की आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. भारतने जो हल्ला केला आहे तो लिमिटेड ठिकाणी केला आहे. त्यामुळे मोदी सरकार आणि भारतीय सैन्य दलाचे आभार. 1993 चा बॉम्बस्फोट, 26/11 मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, यातील दहशतवाद्यांना दहशतवादाच्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आज भारतीय लष्कराने जिथे हल्ला केला त्यातलं मुझफ्फराबाद आणि मुरिदक ही दोन ठिकाणं 1993 सालापासून आपल्याला माहिती आहे. 93 साली देखील ही दोन्ही स्थळं ह्या 93च्या बॉम्बस्फोटामध्ये आरोपींच्या कबलीजबाबातून स्पष्ट झालंय. तिथे आरोपींनी कबलीजबाब स्पष्ट केला आहे की आम्हाला ह्या दोन ठिकाणी कशा रीतीने शस्त्र चालवायचं, धार्मिक शिक्षण कशा रीतीने प्रशिक्षित केलं जायचं, दिवाणी खास, दिवाणी आम अशा प्रकारचा तो कोर्सेस होता. परंतु 93 सालापासून आपल्याला हे माहीत असताना देखील आपण त्यावरती डोळे झाक केली होती. परंतु आज मोदी सरकारने आणि आपल्या भारतीय हवाई दलाने जी आपली चुणूक दाखवलेली आहे ही खरोखर अभिनंदनास पात्र आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्याप्रमाणे भारतीय लष्कराचं खास अभिनंदन करेन. कारण 93चा बॉम्बस्फोट खटला मी चालवला, 26/11चा दहशतवादी हल्ला चालवला. माझ्या मनामध्ये हा नेहमीच प्रश्न येत असे की आम्ही हे दहशतवादी अड्डे कधी उद्ध्वस्त करणार. आज त्याची प्रचिती आली. या कारवाईचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमची परराष्ट्र नीती, इंटरनॅशनल डिप्लोमॅसी ही फार महत्वाची ठरली आहे. कारण हा हल्ला होण्याच्या काही क्षण अगोदरच आपल्या संरक्षण खात्याने, आपल्या परराष्ट्र खात्याने संपूर्ण जगाला कळवलं होतं की आमचा हल्ला हा लिमिटेड राहील. पण या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जर पाकिस्तानने आमची आगळीक केली तर पाकिस्तानचं खैर आम्ही सोडणार नाही. हा एक चांगला धमकीबाजा संदेश आपण भारताने संपूर्ण जगाला दिलेला होता. आपल्या लष्करी सामर्थ्याची चुणूक आपण वेळोवेळी दाखवलीच आहे. आणि त्या अनुषंगाने आपण जी इंटरनॅशनल डिप्लोमसी, आम्हाला पाकिस्तानच्या आर्मीवर हल्ला करायचा नाही, आम्हाला पाकिस्तानच्या जनतेवरती हल्ला करायचा नाही, परंतु आमच्या देशात राहून आमची आगळी काढली तर आम्ही ठोसास ठोसा जशास तसं उत्तर देऊ. हा एक चांगला संदेश जगात आम्ही या निमित्ताने दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.